नमस्कार मुलांनो. तर आज आपण इयत्ता 7वीचं प्रकरण 3 लसावी आणि मसावी बघणार आहोत. मागील भागामध्ये मुलांनो आपण त्याचा अभ्यास केला होता की आपण लसावी कसं काढतात, मसावी कसं काढतात हे आपण बघितलेलं होतं. लसावी म्हणजे काय होते ते पण आपण बघितलं होतं. लसावी म्हणजे काय होते मुलांनो? लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य होते आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक होते. हे आपण इथे बघितलेलं होतं. आता आपण मुलांनो त्याच्यावर आधारित आणि आपण हे सुद्धा अभ्यासामध्ये बघितलं होतं मुलांनो की लसावी मसावी काढण्याच्या उभी पद्धत, आडवी पद्धत आणि भागाकार पद्धत सुद्धा आपण बघितलेली होती. आणि आपण मुलांना मूळ अवयव काढून मूळ अवयव कसं पाडतात आणि मूळ अवयव पाडून त्याचा लसावी आणि मसावी कसं काढतात हे सुद्धा आपण अभ्यासामध्ये बघितलं होतं. तर आज मुलांना आपण ह्या प्रकरणावर आधारित सराव घेणार आहोत. मुलांना सरावामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत आणि नक्कीच मुलांना त्या प्रश्नांचा तुम्हाला फायदा होईल. तर चला मुलांना आपण आता सरावाला सुरुवात करूया. बघा सरावातील पहिला प्रश्न काय आहे मुलांनो? भागाकार करताना ज्या संख्येला आपण भागतो त्या संख्येला रिकामी जागा म्हणतात. तर बघा मुलांनो, भागाकार आपण जेव्हा करतो आणि ज्या संख्येला आपण भागतो त्याला काय म्हणतात? आपण हे इयत्ता 6वी मध्ये सुद्धा शिकलेलो आहोत. समजा मुलांनो, जसं आता 25 ही संख्या आहे आणि 25 ला आपण 5 ने भागत आहोत, तर ही जी 25 ही संख्या आहे, ज्या संख्येला आपण भागतो त्याला आपण काय म्हणतो मुलांनो? त्याला आपण भाज्य म्हणतो. व्हेरी गुड, त्याला आपण भाज्य म्हणतो. आणि ज्या संख्येने भागतो त्याला काय म्हणतात मुलांनो? सांगा. व्हेरी गुड, त्याला आपण भाजक म्हणतो. तर इथे आपल्याला काय प्रश्न केलेला आहे मुलांनो की भागाकार करताना ज्या संख्येला आपण भागतो त्या संख्येला रिकामी जागा म्हणतात. तर त्या संख्येला काय म्हणतात मुलांनो? त्याला आपण भाज्य म्हणतो. म्हणून आपण भाज्यावर क्लिक करूया मुलांनो. आणि बघा, हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. भागाकार करताना ज्या संख्येने भागले जाते त्या संख्येला रिकामी जागा म्हणतात. बघा मुलांना, आपण आता आधीच बघितलं आहे की ज्या संख्येला भागले जातात त्याला भाज्य म्हणतो. आणि इथे प्रश्न काय आहे? ज्या संख्येने भागले जातात त्याला काय म्हणतात मुलांनो? भाज्य म्हणतात की भाजक? अगदी बरोबर, त्याला आपण भाजक म्हणतो. आणि बघा, हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता आपण तिसरा प्रश्न बघूया मुलांनो. 49 ला 7 ने भागल्यावर बाकी 0 येते, म्हणून 7 हा 49 चा रिकामी जागा आहे. बघा मुलांनो, 49 ला आपण 7 ने भागले तर बाकी किती येते? 7 7 49, तर बाकी काय येते? 0 येते, म्हणजे पूर्णपणे भाग जातो. तर 7 हा 49 चा काय झाला मुलांनो? विभाजक झाला की विभाज्य झाला? अगदी बरोबर, 7 हा 49 चा विभाजक झाला, कारण 7 ने 49 ला पूर्णपणे भाग जातो. आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. आपण आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. दोन संख्यांचा सामायिक विभाजकांपैकी सर्वात मोठा विभाजक म्हणून त्या संख्यांचा रिकामी जागा असतो. बघा मुलांनो, मसावी असतो की लसावी असतो? आणि तुम्हाला माहितच आहे की मसावी म्हणजे काय होते आणि लसावी म्हणजे काय होते. तर प्रश्न बघा, दोन संख्यांचा सामायिक विभाजकांपैकी सर्वात मोठा विभाजक म्हणून आपण त्या संख्येचा काय काढतो? अगदी बरोबर, आपण त्याचा मसावी काढतो, कारण महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी आपल्याला काढायच्या मुलांना आपण काय करतो? दिलेल्या संख्यांचे मूळ अवयव पाडून त्या दोन संख्यांमध्ये जो सर्वात मोठा सामायिक विभाजक आहे तो आपण काढतो आणि आलेलं ते उत्तर त्याचं मसावी असते. तर इथे सुद्धा आपलं उत्तर काय राहणार आहे? मसावी राहणार आहे. आणि हे सुद्धा उत्तर मुलांना आपलं अगदी बरोबर आहे. आता आपण 5वा प्रश्न बघूया मुलांनो. दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकतो. तर मुलांनो बघा, आपल्याला विचारलेलं आहे ही जी स्टेटमेंट आहे, हे जे वाक्य आहे, हे बरोबर आहे की चूक आहे? तर बघा मुलांनो, दोन संख्यांचा लसावी हा त्याचा गुणाकारापेक्षा मोठा असू शकतो का? हे आपलं चूक आहे मुलांनो. आणि बघा, हे सुद्धा उत्तर आपलं बरोबर आहे. आता आपण समोरचा प्रश्न बघूया. 6वा प्रश्न काय आहे मुलांनो? मसावी काढताना
दिलेल्या संख्यांचे प्रथम रिकामी जागा काढावे लागतात. समजा आपल्याला मसावी काढायचंय, कोणत्याही संख्यांचं मसावी काढायला दिलेलं आहे, तर त्या काढताना आपल्याला त्या संख्यांचे प्रथम काय काढावे लागतात मुलांनो? विभाज्य काढावे लागतात की विभाजक काढावे लागते? अगदी बरोबर, आपल्याला मसावी काढायचे म्हणजे महत्तम सामायिक विभाजक समजा काढायचं आहे, तर आपल्याला त्या संख्यांचे प्रथम विभाजक काढावे लागतात. आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. लसावी काढताना दिलेल्या संख्यांचे प्रथम काढावे लागतात. बघा, याच्या आधीचा प्रश्न आपण काय बघितलं होतं की मसावी काढताना दिलेल्या संख्यांचा प्रथम काय काढावा लागतो? जो सर्वात मोठा आहे, सर्वात जास्त सामायिक विभाजक काढावं लागते. इथे लसावी समजा काढायचा आहे तर दिलेल्या संख्यांचे प्रथम विभाजक काढावे लागतात की विभाज्य काढावे लागतात? अगदी बरोबर, आपल्याला विभाज्य काढावे लागतात. समजा मसावी काढायचं आहे तर आपण सामायिक विभाजक काढतो आणि लसावी काढायचं आहे तर दिलेल्या संख्यांचे पहिले आपण विभाज्य काढतो. आता आपण 8वा प्रश्न बघूया मुलांनो. प्रश्न अगदी सोपे आहेत आणि सगळे प्रश्न मुलांनो आपल्या अभ्यासाच्या आधारितच आहे. अभ्यास आपण छान केला तर सरावाचे प्रश्न आपल्याला पटापट येतील. आता बघा, दोन संख्यांचा लसावी हा त्यांच्या रिकामी जागापेक्षा मोठा असू शकत नाही. बघा, इथे दोन पर्याय दिलेले आहेत. गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही की बेरजेपेक्षा. तर बघा, कोणत्याही दोन संख्येचा आपण लसावी काढला, लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य हा काढला, तर हा तो त्यांच्या रिकामी जागापेक्षा मोठा असू शकत नाही. काय उत्तर येईल मुलांनो? त्यांच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही. आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 9 बघा, 9 व 15चा लसावी रिकामी जागा आहे. तर बघा मुलांनो, सांगावा की याचा जो लसावी आहे ह्या दोन संख्येचा हा काय राहणार आहे? 9 आणि 15चा. तर बघा, आपल्याला माहितच आहे मुलांनो, लसावी काढताना आपण काय करतो त्याची आपण बघा, 9चे अवयव 3 तिरी 9 होतील. पुन्हा 15चे आपल्याला काढायचं आहे मुलांनो. 15चं काय येईल? 3 5 15. आता बघा, आपल्याला लसावी काढताना आपण काय करतो? सामायिक विभाज्य घेतो. बघा, सर्वात लहान जी संख्या आहे ती घेतो आपण. तर याचा जो लसावी आहे किती येईल मुलांनो सांगा? लसावी कशाचा? 9 आणि 15चा लसावी काढला तर किती येईल? आपण कॉमन संख्या तर घेतोच मुलांनो, परंतु सोबत 3 आणि 5. बघा, लसावी किती येईल मुलांनो? समजा मसावी काढायचा असता तर 9 आला असता, पण लसावी जो आपल्याला काढायचा आहे तर आपण कॉमन नंबर जो सामायिक विभाजक आहे ते सुद्धा घेतो आणि आपण 3 आणि 5 हे सुद्धा घेऊया. म्हणजे 3 तिरी 9 आणि 9 5 45. म्हणजे याचा जो लसावी आहे तो किती आला आहे मुलांनो? 45 आलेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 सोबत आपलं उत्तर मॅच करत आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया. आणि बघा, हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. आता शेवटचा सरावाचा प्रश्न आहे की 45 व 30चा मसावी रिकामी जागा आहे. बघा, आपण लसावी आता काढलेला आहे. आता ह्या प्रश्नामध्ये काय आहे? 45 आणि 30चा मसावी काढायचा आहे, महत्तम सामायिक विभाजक काढायचा आहे. पुन्हा आपण काय करूया मुलांनो? अगदी बरोबर, आपण 45चे आणि चला पटापट वहीत काढा मुलांनो. 45चे आपण काय करूया? मूळ अवयव काढूया. इथे किती होतील? 5 9 45 म्हणजे इथे 5. आता 9चे पुन्हा अवयव पडतात मुलांनो. 3 तिरी 9. आता आपल्याला मुलांनो 30चं काढायचं आहे, तर 30चे काय करूया? 3 10 30. बघा, 3 आपण जशाचे तसे लिहूया आणि पुन्हा इथे बघा 10चे पुन्हा अवयव पडतात. 2 पंचे 10. आता बघा, आपल्याला मसावी काढायचं आहे. आपण मसावी काढताना कसं काढतो? मसावी कशाचा काढायचा आहे मुलांनो? मसावी 45 आणि 30चं किती येणार आहे? आपण जे सामायिक विभाजक आहोत, सर्वात मोठा सामायिक विभाजक आपण घेतो. इथे बघा, हे 3 तिरी 9 आलं. बरोबर आहे इथे.
चुकीने मी तसं लिहिलं होतं, 5 जशाचे तसे आणि 3चे अवयव 3 तिरी 9. तर बघा मुलांनो, 3 आणि 3 दोन्ही याच्यामध्ये आहे 45 आणि 30 मध्ये, म्हणून आपण 3 लिहूया. आणि 5 आणि 5 सुद्धा आहे. म्हणजे 5 गुणिला 3 5 तिरी 15. म्हणजे मसावी किती आला मुलांनो? मसावी हा 15 आलेला आहे. आणि आपल्याला बघा 2 पर्याय दिलेला आहे, 15 आणि 90. तर आपलं पहिला पर्याय बरोबर आहे मुलांनो. आपण इथे लिहू शकतो की 45 आणि 30 चा मसावी 15 आहे. तर आपण आता 15 वर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. तर मुलांनो इथे बघा सरावाचे आपले 10 प्रश्न झालेले आहेत सोडवून, आणि नक्कीच मुलांनो याचा आपल्याला बेनिफिटच होणार आहे. आता आपण सरावाच्या नंतर बघा नेहमीप्रमाणे आपण आता एक खेळ घेऊया या प्रकरणावर आधारित, आणि खेळ खेळताना आपल्याला छान नेहमी मजाच येते मुलांनो. तर बघूया खेळ सुद्धा. बघा इथे आपल्याला 5 प्रकारचे आपल्या समोर खेळ आहे मुलांनो. तर सांगा तुम्ही आज की आपण कोणत्या प्रकारचा खेळ घेऊया इथे. मुलांनो आपल्याला मजा येणार आहे. इथे बघा 5 प्रकारचे आपल्याला खेळ दिलेले आहेत. तर सांगा मुलांनो कोणता खेळ घेऊया आपण. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आज आपण कारचा खेळ घेऊया. बघा इथे समजा आपण प्रश्नांची उत्तर बरोबर दिली तर कार आपली समोर जाईल, आणि चुकीचे प्रश्न दिले तर कारचा काय होईल? अपघात होईल, ऍक्सिडेंट होऊ शकतो. म्हणून बघा जास्तीत जास्त इथे प्रश्नांची उत्तरे बरोबर देण्याचा प्रयत्न करा. तर बघा पहिला प्रश्न आहे लसावी. लसावी काढताना दिलेल्या संख्यांचा प्रथम रिकामी जागा काढावे लागतात. तर बघा मुलांना समजा आपल्याला लसावी काढायचं असेल तर आपल्याला पहिले काय काढावे लागते? 4 इथे मुलांना पर्याय दिलेला आहे. पहिला पर्याय आहे भाजक, दुसरा पर्याय आहे विभाज्य, तिसरा पर्याय आहे विभाजक आणि चौथा पर्याय आहे भाज्य. तर बघा मुलांना लसावी म्हणजे काय होते? लघुत्तम सामायिक विभाज्य. तर लसावी समजा काढायचा असेल तर त्या संख्येचे प्रथम काय काढावे लागतील? अगदी बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे विभाज्य. बघूया मुलांना आपलं उत्तर बरोबर आहे का? विभाज्य म्हणजेच विभाज्याच्या समोर ग्रीन आहे, तर आपण इथे ग्रीन रंगाच्या चाबीवर आपण क्लिक करूया. बघा हे उत्तर बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न बघूया. भागाकार करताना ज्या संख्येला आपण भागतो त्या संख्येला रिकामी जागा म्हणतात. तर बघा मुलांना भागाकार करताना आपण ज्या संख्येला भागतो त्या संख्येला काय म्हणतो मुलांनो? तर बघा आपल्याला माहितच आहे की समजा आता उदाहरणार्थ आपण घेतलेला आहे 50 आणि 50 भागीला समजा 2 केलेला आहे. तर बघा इथे हे जे 50 आहे याला आपण काय म्हणतो? आपण मागील इत्तेमध्ये शिकलेलेच आहोत मुलांनो. तर व्हेरी गुड, याला आपण भाज्य म्हणतो. आणि ज्या संख्येने भागतो त्याला आपण भाजक म्हणतो. तर बघा इथे काय प्रश्न केलेला आहे? भागाकार करताना ज्या संख्येला आपण भागतो म्हणजेच ह्या संख्येला भागलं तर याला आपण काय म्हणतो? भाज्य म्हणतो. म्हणजेच बघा 4 पैकी आपला पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. म्हणून आपण लाल रंगाच्या चाबीवर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आलेलं आहे मुलांनो. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. मसावी काढताना संख्यांचा सर्वात मोठा रिकामी जागा शोधतात. बघा मसावी समजा आपल्याला काढायचं असेल म्हणजेच मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक समजा काढायचं आहे तर आपण संख्यांचा सर्वात मोठा काय शोधतो मुलांनो? सामायिक भाजक शोधतो की सामायिक भाज्य शोधतो की सामायिक विभाजक शोधतो की सामायिक विभाज्य शोधतो? तर सांगा मुलांनो काय 4 पैकी उत्तर आहे? तुम्ही सांगितलेलं आहे सामायिक विभाजक. कारण लसावी काढायचं असेल तर आपण सामायिक विभाज्य शोधतो, मसावी काढायचं असेल तर सामायिक विभाजक शोधतो. म्हणजेच आता पर्याय क्रमांक 3 वर आपण क्लिक करूया मुलांनो. म्हणजे निळ्या रंगाच्या आपण चाबीवर क्लिक करूया आणि बघा हे सुद्धा उत्तर तुम्ही अगदी बरोबर दिलेलं आहे. आता आपण चौथा प्रश्न बघूया मुलांनो. 8 मीटर व 12 मीटर लांबीच्या प्रत्येक दोरखंडाच्या सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. तर अशा प्रत्येक तुकड्यांची लांबी जास्तीत जास्त किती मीटर असावी आणि कोणती क्रिया करावी लागेल? तर बघा इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की 8 आणि 12 मीटर लांबीचे प्रत्येक दोरखंडांचे आपल्याला समान लांबीचे सारख्या लांबीचे तुकडे करायचे आहेत. तर आपल्याला
अशा प्रत्येक तुकड्यांची लांबी जास्तीत जास्त किती असायला हवी आणि त्यासाठी कोणती क्रिया आपल्याला इथे करावी लागेल. बघा प्रश्नामध्येच उत्तर आहे. आपल्याला 4, 8 आणि 12 दिलेला आहे, तर त्याचे जास्तीत जास्त किती मीटर लांबी असावी लागेल हे काढायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? गुणाकार क्रिया करावी लागेल. लसावी, मसावी की भागाकार करावा लागेल मुलांनो? अगदी बरोबर, आपल्याला त्याच्यासाठी मसावी काढावा लागेल. प्रश्नामध्येच उत्तर आहे मुलांनो. बघा जास्तीत जास्त काढायचं आहे म्हणजे आपल्याला मसावी काढावा लागेल आणि 8 आणि 12 आपल्याला काय करावं लागेल? मूळ अवयव पाडावे लागेल. मूळ अवयव पाडून दोघांमधून सर्वात मोठा सामायिक विभाजक आपल्याला काढावा लागेल. तर बघा मुलांनो, याचं कोणती क्रिया करावी लागेल? ह्या प्रश्नाचं उत्तरासाठी आपण याच्यावर पर्याय क्रमांक 4 वर क्लिक करूया आणि त्याची किती मीटर तुकड्यांची लांबी किती मीटर असावी याच्यासाठी आपण बघूया. 8 आणि 12 मूळ अवयव पहिले पाडूया आणि मग मसावी करूया. तर बघा मुलांनो, 8 आपण मूळ अवयव पाडूया. 8 किती येतील? 8. मग बघा मुलांनो, 4 पुन्हा अवयव पडतात का? व्हेरी गुड, पडतात. 4. त्याच्यानंतर आपण 12 घेऊया मुलांनो आणि 12ला आपण बघा 12 मूळ अवयव पाडायचे आहेत. आपण 4 तिरी 12 पण करू शकतो. आता 4 सुद्धा मूळ अवयव पडतात. 4. 2 गुणिला 2. अशा प्रकारे 8 आणि 12 मूळ अवयव पाडले. आता कोणती क्रिया करावी लागेल? मसावी. तर आपण याचा मसावी काढूया मुलांनो. मसावी किती येईल सांगा? मसावी काढायचा असला कोणत्याही संख्याचा तर आपण सर्वात आधी त्याचे सामायिक विभाजक काढतो आणि मग आता त्या दोघांमधून आपण त्यांचे विभाजक काढतो दिलेल्या संख्यांचे आणि त्या 2 मधून आता आपण सामायिक विभाजक काढणार आहोत. तर बघा लसावी किती येईल? 2, 2 पुन्हा 2, 2. बघा याचा जो लसावी आहे तो 2 गुणिला 2 म्हणजे 4 येणार आहे. तर म्हणून आपण म्हणू शकतो की आपलं जे उत्तर आहे चौथं हे बरोबर आहे. आणि इथे विचारलेलं आहे की प्रत्येक तुकड्याची लांबी जास्तीत जास्त किती असेल? तर 4 मीटर असेल. म्हणून आपण चौथ्या म्हणजेच मसावी म्हणजेच पिवळ्या रंगाच्या चावीवर आपण इथे क्लिक करणार आहोत आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. आता 5वा प्रश्न बघूया. 2 भिन्न छेद असलेल्या व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज करताना प्रथम कोणती गणिती क्रिया करावी लागेल? बघा मुलांनो, 2 भिन्न छेद असलेल्या व्यवहारी अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे. तर आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल? त्याचा लसावी काढावा लागेल की त्याचा भागाकार करावा लागेल की मसावी करावा लागेल की गुणाकार करावा लागेल? तर कोणती क्रिया करावी लागेल? बघा मुलांना, समजा अशा प्रकारचे आपल्याला प्रॉब्लेम्स आलेले आहेत परीक्षेत आणि याची आपल्याला समजा बेरीज करायची आहे आणि याचे जे छेद आहेत ते वेगवेगळे आहेत. तर बघा याला आपल्याला सॉल्व्ह करायसाठी कोणती पद्धत आहे मुलांनो? आपण बघितले आहे तसे उदाहरण. त्याच्यासाठी आपल्याला बघा 2 प्रकारची क्रिया आहे. एक क्रिया कशी आहे म्हणजे विदाउट मसावी लसावीने जी क्रिया आहे ती बघा तिरकस गुणाकार करावा लागेल. 11 गुणिला 45 असं करावं लागेल. 11 गुणिला 45 अधिक मग 35 गुणिला 20 करावं लागेल आणि मग छेदामध्ये 35 गुणिला 45. बघा असा हा आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागेल. मग आता बघा 11 नी 45 ला गुणावं लागेल, 20 नी 35 ला गुणावं लागेल आणि 35 नी 45 ला गुणावं लागेल. तर ही क्रिया कशी होईल मुलांना? थोडी अवघड होईल. आपला वेळ सुद्धा याच्यात जास्त जाईल. तर मग अशा प्रकारचे जेव्हा 2 भिन्न छेद असलेल्या व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज करायची असेल तर सोपी पद्धत काय आहे मुलांना? त्याचा सर्वात आधी लसावी काढून घ्यायचा आणि लसावी काढल्यावर मग आपल्याला त्याचं उत्तर लवकर मिळते. तर म्हणून इथे 4 पैकी आपण पहिला पर्याय आहे लसावी, दुसरा पर्याय आहे भागाकार, तिसरा पर्याय आहे मसावी आणि चौथा पर्याय आहे गुणाकार. तर आपण इथे काय काढूया मुलांनो? लसावी काढूया. म्हणून आपण पहिल्या पर्यायावर आपण इथे क्लिक करूया आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता बघा 6वा प्रश्न. कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत 20 किंवा प्रत्येक रांगेत 25 मुले राहतील
अशा रांगा केल्या आणि बघा रांगा पूर्णही होतात आणि एकही मुलगा शिल्लक राहत नाही. तर त्या शाळेत कमीत कमी किती मुले आहेत आणि कोणती क्रिया करावी लागेल. बघा इथे आपल्याला 4 क्रिया दिलेल्या आहेत, त्याच्यातून आपल्याला ओळखायचं आहे मुलांनो की कोणती क्रिया आपल्याला करावी लागेल, की शाळेमध्ये किती कमीत कमी मुलं आहेत हे जाणण्यासाठी कोणती क्रिया करावी लागेल. पहिला पर्याय आहे गुणाकार, दुसरा पर्याय आहे लसावी, तिसरा पर्याय आहे मसावी आणि चौथा पर्याय आहे भागाकार. तर बघा मुलांनो ह्या प्रश्नामध्येच आपलं उत्तर दडलेलं आहे की कमीत कमी किती मुले काढायची आहेत, म्हणजेच याचं आपल्याला काय करावं लागेल. अगदी बरोबर, याचा आपल्याला लसावी करावं लागेल. म्हणून आपण पर्याय क्रमांक 2 वर क्लिक करूया, म्हणजे हिरव्या रंगाच्या चाबीवर, आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आलं. आता बघा 7 आणि 9, 7वा प्रश्न काय आहे. 7 आणि 9 यांचा आपल्याला लसावी रिकामी जागा आहे, तर यांचा लसावी किती राहील हे काढायचं आहे. तर बघा लसावी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. 9 आणि 15, तर बघा यांचे मूळ अवयव पाडूया. 3 तिरी 9 आणि 15चे 3 5 15. आता आपल्याला लसावी काढायचं आहे, म्हणजे सर्वात लहानातला लहान, ह्या दोन संख्येमध्ये लहानातला लहान सामायिक विभाज्य आपल्याला काढायचं आहे. तर बघा मुलांनो लसावी किती येईल. 9 आणि 15 यांचा लसावी 3 गुणिला 3 गुणिला 5. बघा लसावी 3 गुणिला 3 गुणिला 5 येणार आहे. याचा गुणाकार करूया. 3 गुणिला 3 किती होईल. व्हेरी गुड, 3 तिरी 9 आणि 9 5 45. म्हणजे याचा जो लसावी आहे तो किती आलेला आहे. 45 आलेला आहे. तर बघा इथे 4 पर्याय आपल्याला दिलेला आहे. आपलं उत्तर कोणत्या पर्यायाशी मॅच होते बघा. 45. अगदी बरोबर मुलांनो, इथे 45 हे पर्याय क्रमांक 2 शी मॅच होते. म्हणून आपण हिरव्या रंगाच्या चाबीवर क्लिक करूया. हे सुद्धा उत्तर बरोबर आहे मुलांनो. आता 8वा प्रश्न आहे. 45 आणि 30 यांचा मसावी रिकामी जागा आहे. तर बघा मुलांनो 45 आणि 30 यांचा मसावी काढायचा आहे. तर चला मुलांनो काढा वहीमध्ये. मसावी काढायचा आहे म्हणजेच काय करायचं आहे मुलांनो. याचं पहिले आपल्याला 45 आणि 30 चे काय करावे लागेल. व्हेरी गुड, त्याचे आपल्याला मूळ अवयव पाडावे लागतील आणि मूळ अवयव पाडल्यानंतर काय करावे लागेल. त्या दोन्ही मधून त्यांचा मोठ्यातला मोठा काय सामायिक विभाजक काढावा लागेल. तर 45 चे अवयव बघा. 5 गुणिला 9, 9 5 45. मग बघा 5 जशाचे तसे लिहूया. 3 चे पुन्हा मूळ अवयव पडतात. 3 चे 3 तिरी 9. त्याच्यानंतर 30 आहे मुलांनो. 30 चे बघा मूळ अवयव पाडायचे आहेत. 10 तिरी 30 ही होते मुलांनो. बघा 3 गुणिला 10, 10 तिरी 30. तसंच 3 जशाचे तसे. आता इथे बघा मुलांना 10 चे मूळ अवयव पडतात का. अजून 10 चे पुन्हा अवयव पडतात. बे पंचे 10. याच्या समोर अजून अवयव पडतात का. नाही. आता ह्या 45 आणि 30 चा आपल्याला मसावी किती आहे हे काढायचं आहे. तर मसावी काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल. दोन्ही संख्यांच्या मधातला आपल्याला दोन्ही संख्यामधून त्यांचा जो काय करायचा आहे सामायिक विभाजक आपल्याला घ्यायचा आहे मोठ्यातल्या मोठा. तर बघा मुलांनो 3 3 आणि 5 आणि 5 म्हणजेच किती आलेला आहे मुलांनो. 5 गुणिला 3, 5 तिरी 15 मसावी आलेला आहे. बघा मुलांनो इथे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 45, दुसरा पर्याय आहे 60, तिसरा पर्याय आहे 15 आणि चौथा पर्याय आहे 90. तर बघा तिसरा पर्याय 15 हे आपलं अगदी बरोबर उत्तर आहे आणि 15 समोर जांभळ्या रंगाची बटन आहे म्हणून आपण जांभळ्या रंगावर क्लिक करूया आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता 9वा प्रश्न बघूया. 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या रिकामी जागापेक्षा मोठा असू शकत नाही. बघा मुलांनो 2 संख्यांचा जो लसावी आहे हा त्यांच्या रिकामी जागापेक्षा मोठा असू शकत नाही. गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही, की बेरजेपेक्षा मोठा असू शकत नाही, की भागाकारापेक्षा मोठा असू शकत नाही, की वजाबाकीपेक्षा. तर काय उत्तर राहणार आहे मुलांनो.
तुम्ही सांगितलेला आहे गुणाकार, म्हणजे दोन संख्यांचा लसावी हा त्याच्या गुणाकारापेक्षा मोठा असू शकत नाही. गुणाकारासमोर लाल रंग आहे म्हणून मुलांनो लाल रंगाचं बटन आहे, म्हणून आपण लाल रंगाच्या चावीवर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर अगदी बरोबर आहे. आता बघा मुलांनो, शेवटचा प्रश्न आहे, लसावी काढताना संख्यांचा लहानात लहान रिकामी जागा शोधतात. बघा, लसावी समजा आपल्याला काढायचं, आपण संख्यांचा काय करतो, लहानातलं लहान सामायिक भाज्य शोधतो की सामायिक भाजक शोधतो की सामायिक विभाजक शोधतो की मुलांनो सामायिक विभाज्य शोधतो. अगदी बरोबर. मसावी काढताना आपण मोठ्यातला मोठा सामायिक विभाजक शोधतो आणि लसावी काढताना लहानातला लहान सामायिक विभाज्य शोधतो. म्हणजेच आपलं उत्तर हे सामायिक विभाज्य म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आणि त्याच्या समोर मुलांनो पिवळा रंग आहे, म्हणून आपण पिवळ्या रंगाच्या चावीवर क्लिक करूया आणि बघा मुलांनो हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आणि बघा इथे आपल्याला इथे जो आपला खेळ आहे तो संपलेला आहे मुलांनो, आणि नक्कीच तुम्हाला खेळ खेळताना मजा आली असेल.